आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने वरिष्ठांनी जास्तीत जास्त मोका गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी आणि स्टाफ यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या। दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी सूचनेप्रमाणे तपास पथक स्टाफ मोक्यातील वॉन्टेड आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार सरफराज देशमुख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 258/2023 भादवी कलम 307/120 ब 212 108 109 201 34 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम 7 भारतीय हत्यार कायदा कलम 325 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम 3(1) 3II 3(2) 3(4) या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी अक्षय नागनाथ कांबळे राहणार ससाणे नगर लेन नंबर 15 हडपसर पुणे हा रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया रेल्वे अंडर बायपास जवळ रामटेकडी हडपसर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे। बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन यांना कळवली। तेव्हा त्यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन नमूद आरोपीचा शोध घेऊन तो सापडल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। आदेश मिळताच तपास पथकातील पोलीस हवालदार सरफराज देशमुख, हरिदास कदम, महेश गाडवे, पोलीस अंमलदार यतीन भोसले, गोपाल मदने, विष्णू सुतार स्टाफ रवाना झाले। मिळालेल्या माहितीच्या आधारे वरील दाखल गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी अक्षय नागनाथ कांबळे यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र करणकोंड आणि तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, सरफराज देशमुख, महेश गाडवे, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, यतीन भोसले, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, संदीप साळवे यांनी केली आहे।